अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामीजी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी सोबत असले तर वेळ काय नशीब पण बदलते. स्वामी भक्त हो असंच एका ताईंच्या बाबतीत घडलेलं आहे. या ताई कोल्हापूरमधील चंदगड ह्या तालुक्यामध्ये रहिवासी आहेत. तर ह्या ताई स्वामी सेवेत कशा आल्या आणि स्वामींनी त्यांना कोणती प्रचिती दिली आणि त्यांचे नशीब कसे बदलले हे आपण ताईंच्याच आवाजात पाहूयात. तत्पूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मी अश्विनी सागर जाधव बोलते, कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुका. माझं अनुभव शेअर करायचा आहे. मी 3 वर्ष झाली स्वामी सेवेत आली आहे. मला स्वामी कोण माहिती नव्हते. मला यूट्यूब चॅनलवरून सुमित्रा लाईफस्टाईलमधून स्वामीही कळाले. एक दिवस असंच मोबाईल बघत असताना त्या म्हणाल्या, स्वामीचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ म्हणा, स्वामी कसे तुमची कामं करतात बघा. ते ऐकल्यानंतर माझ्या मनाला असं वाटलं की आपण प्रयत्न करून बघूया. आणि मी ते प्रयत्न केला तर मला खूप बरं वाटले. आणि मी असेच श्री स्वामी समर्थ म्हणत राहिले सारखे. तशी माझी छोटी माझी कामे होत गेली. आणि एक दिवस असं आला की माझ्या मुलग्याचं ॲडमिशन करायचं होतं. आणि ॲडमिशन करण्यासाठी आमच्याकडे पैसे जास्त नव्हते. आम्ही गरीब लोक आहोत, म्हणजे जेमतेमच तेवढंच परिस्थिती आहे आमची. आणि काय झालं, मला लक्षात आलं की स्वामींचे तारक मंत्र जर मी म्हणत राहिले तर मला जर मुलग्याचं काम होईल का. आणि त्यावेळेला तारक मंत्र इतकं जास्त मला येत पण नव्हतं, पण मी तोडकं मोडकं आपलं स्वामींचं तारक मंत्र म्हणत राहिले. 3 दिवस मी पाठोपाठ सारखं तारक मंत्र म्हणत राहिले. आणि तिसऱ्या दिवशी फोन आला की तुमच्या मुलग्याचं ॲडमिशन झालं आहे. आणि माझ्या मुलग्याचं ॲडमिशन फक्त 400 रुपयामध्ये झालं. आणि आज माझा मुलगा 11वी 12वी पूर्ण केला आणि तो आता BSc सेकंड इयरला आहे, नर्सिंग कोर्स करतोय. असं झालं. आणि मग त्यामुळे मी त्यावेळे 2020 पासून मी सेवा सुरूच केली. छोटी जास्त पण नाही, पण आपलं थोडे करत होते. आणि 2021ला मी पूर्ण जास्त त्यात घुसले. मी 9 गुरुवार करायला सुरुवात केली. 9 गुरुवार करायला लागले आणि माझ्या इच्छा तशा हळूहळू छोट्या पूर्ण होत गेल्या. माझ्या मनाला पण चांगलं वाटलं. स्वामी सेवा करताना घरात बसल्या वेळेला कोण ना कोणतं कोण चालायचं माहीत नाही. कोण चालायचं हे मला माहीत नव्हतं, पण आवाज यायचा. आणि पण मी असे उठून बघत नव्हते. खूप छान वाटायचं घरात. आणि 9 गुरुवार करत असतानाच स्वामी असे समोर बसलेसे वाटायचे मला, बाईच्या रूपात. अगदी त्यांच्या अंगात दागिने आहेत, हिरवी साडी नेसली, लाल ब्लाऊज घातला आहे. मी इकडंच जप करायचे डोळे मिटून आणि ते स्वामी माझ्या डोळ्यासमोर दिसायचे. आणि त्यावेळेला पण माझे अनुभव चांगले आले की म्हणजे माझं छोटंसं पार्लर होतं, ते एकदम मोठं पार्लर झालं. आणि माझ्या मेकअपचे ऑर्डर पण चांगले मिळाले. आणि तिथून माझी सुधारणा होत गेली. पार्लर बदललं, मेकअप मिळाले, परिस्थिती पण सुधारत गेली. असं झालं. आणि नंतर मुलग्याचं म्हणजे 12वी पूर्ण झाली आणि त्याला ॲडमिशनला मी पुढे घालणार होतो. तर त्याचं नाव कॅपराऊंडमध्ये आलंच नाही. पहिला झाला, दुसरा झाला, तिसऱ्या कॅपराऊंडला खूप टेन्शन आलं की आता होतंय की नाही. मग मी त्यावेळेला 11 गुरुवार करायला घेतले. 11 गुरुवार करताना मग पहिल्याच गुरुवारी मी स्वामींची पूजा मांडली आणि जप करत होते. तर स्वामी सकाळी 10 वाजता माझ्या घरी आले आणि बसलेत माझ्या पाठीमागं आणि म्हणतात, ही सेवा कशी करते ती मी बघायला आलो, ही पूजा कशी करते ती बघायला मी आलो, असं पाठीमागं ते बसून बोलले. आणि मला स्पष्ट कळले की पाठीमागं माझ्या कोणतरी बसले, म्हातारा माणूस, आणि ते बोलते. मी पाठीमागं वळून बघितलं नाही अजिबात. 3 तास मी तिथं बसले आणि मी सेवा करून झाल्यानंतर उठले. हा माझा दुसरा अनुभव असं. आणि आता यंदा मी तिसऱ्या वेळेला म्हणजे स्वामींची 9 गुरुवार केली. पहिल्या वर्षी 9 गुरुवार केले, दुसऱ्या वर्षी 11 आणि यंदा 9 गुरुवार केले. आणि यंदा पण माझ्याकडे उद्यापनाच्या वेळेला लोक आले, जेवली गेली, तो पण अनुभव चांगला आला.
उद्या पण झालं आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी आम्हाला ट्रिपला जायचं आहे असं ठरलं की फिरायला अक्कलकोट वगैरे गाणगापूर हे सगळे ठिकाणं मला बघायचे होते. आणि माझ्या मिस्टरांनी पैसे जमवून ठेवले होते आणि दुकानात ठेवलेले ते सलूनचं दुकान आहे माझ्या मिस्टरांचं. आणि ते पैसे ठेवल्या ठिकाणीच ते हरवले आणि ते शोधतात. आता एक अर्ध्या तासाने आम्हाला बाहेर पडायचे आणि पैसे सापडत नाहीत. ते घरी आले आणि मला पैसे दुकानात सापडत नाहीत, कुठे गेले काय माहिती. घरात पण शोधतात, घरात पण सापडत नाही. मी म्हटलं त्यांना, तुम्ही जिथं ठेवला आहे तिथंच तुम्हाला सापडणार, तुम्ही परत शोधून या. मग ते परत दुकानात घरी आले. 2.5 किलोमीटर घर आहे आणि दुकान आहे. ते घरातून दुकानाकडे आले आणि शोधायला लागले. आणि तोपर्यंत मी इकडं स्वामींचं तारक मंत्र, माझं सेवा इकडं चालू होती तोंडाने मुखाने आणि माझं काम चालू होतं. मी तारक मंत्र म्हणत राहिले आणि स्वामींना म्हटलं, तुमची परीक्षा आहे, आम्हाला तिकडे यात्रेला यायचं आहे आणि तुम्ही यातून पास व्हायचं आहे. कारण माझा विश्वास जो आहे तुमच्यावर तो गमवायचा नाही आणि इतर लोकांनी, माझ्या घरच्या लोकांनी पण तुमच्या विश्वास ठेवला तो पण गमवायचा नाही आहे आणि तो विश्वास ठेवायचा आहे. आता हे जर पैसे हरवलं तर माझी यात्रा राहणार आणि प्लीज स्वामी आमचे पैसे आम्हाला परत भेटू देत, असं मी त्यांना म्हटलं. आणि तारक मंत्र सुरूच ठेवलं मी मिस्टर येईपर्यंत. काम करत होते आणि तारक मंत्र चालू होतं. आणि तोपर्यंत मिस्टर आले आणि म्हणाले की पैसे सापडले, दुकानातच ठेवले होते एका मूर्तीच्या खाली. असं हा माझा अनुभव शेअर करण्यासाठीच मी हे केलं होतं. श्री स्वामी समर्थ. जसे मला स्वामी सापडले ना, तसे तुम्हाला सगळ्यांना भेटावे अशी मला इच्छा आहे. मी ग्रामीण भागात राहते, कोणाला स्वामी हे माहिती नाही आहे, पण प्रत्येकाच्या घरात स्वामी असावे असं मला वाटते. मी 3 वर्ष झाले नॉनव्हेज सोडलं आहे. 3 वर्ष मी काहीच खात नाही, बनवून देते इथं घरच्या लोकांना पण मी खात नाही. माझ्या घरातली भांडण सर्व आता मिटलेले आहेत. आम्ही आता खूप सुखाने आणतो. माझ्या मिस्टरांचा बदल झालेला आहे, माझ्या बदल झालेला आहे. सासू पण माझी बरी आहे. तब्येत पण तिची खूप आजारी होती म्हणती, ती पण आता बरी झाली. हे सगळं स्वामींच्या कृपेने होत आहे. श्री स्वामी समर्थ. मनापासून शोधलं तर देव पण मिळतोच, हे या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळतं. ह्या ताई मनापासून स्वामींची सेवा करत होत्या. 9 गुरुवारचे व्रत, 11 गुरुवारचे व्रत, स्वामींची इतरही सेवा त्या मनापासून करत होत्या. म्हणून प्रत्यक्ष त्यांची केलेली सेवा पाहायला स्वामी आले होते. 9 गुरुवारच्या व्रताला सुद्धा स्वामी त्यांच्या समोर बसून त्यांनी केलेली सर्व पूजा पाहत होते. आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी ठाम उभे असतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांनी दिलेलं भक्ताला वचन हे या ताईंच्या अनुभवातून सत्यात उतरलेलं आहे. असेच इतरही स्वामी भक्त आहेत ज्यांना स्वामींचे अनेक अनुभव आलेले आहेत. ह्या ताईंनी त्यांचा जो अनुभव शेअर केलेला आहे तो खरंच हृदयस्पर्शी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ह्या ताईंना जसं स्वामींनी साक्षात्कार दिला तसाच प्रत्येक भक्ताला स्वामींनी साक्षात्कार देवो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.